गावच्या हंड्यातलं मटण खायला भेटणार म्हटल्यावर आज पोरं सगळी जरा जास्तच आनंदात होती आणि पार्टी म्हटल्यावर एक एक जण गोळा व्हायला लागली होती आणि बारकाल्या पोरांनी इकडे पार्टीसाठी गाव खात्याची भांडी गोळा करायला सुरुवात केली आणि बाकीची मंडळी इकडे कांदा सोलण्याचं आणि कापण्याचं काम करीत होती. आकाश भाऊचं इकडे रात्री बी डोकं तापत असल्यामुळं ते टोपी घालून खोबरं घिसण्याचं काम करीत होता. एवढं सगळं मसाला बघून आजचं हंड्यातलं मटण झणझणीत होणार अशी बारकाल्या पोरांच्यात कुजबूज सुरू होती. इकडे आचार्याने लाकडाच्या फाळी लावून चूल पेटवण्याचं काम सुरू केलं. त्याच्यानंतर तापलेल्या हांड्यात आचार्याने कढीपत्ता, लसूण पेस्ट, खडा मसाला आणि परातभर मटण टाकून दिले आणि मटण लवकर शिजावं म्हणून हंड्याच्या तोंडावर जरा झाकण ठेवून दिलं. तोवर इकडं पोरांनी मिस्कर मध्ये खोबऱ्याचा बारीक मसाला करून घेतला. तोवर इकडे आचार्याने फायनल स्टेप सुरू केली आणि शेवटी इकडे वडपे मंडळांची लगबग सुरू झाली आणि खाणाऱ्यांच्या पोटात शांतता पडली. भावानं बी इकडे उचल ताटली वट रस्ता कामकाजाला सुरुवात केली. पार्टीला कमसे कम 30 ते 40 जण हजर होते आणि नेहमीप्रमाणे साहिल बाह्याने कॅमेरा दिसला की आपलं